प्रभूची स्तुती असो. देवाच्या नावाला धन्यवाद देत आहे. पुन्हा एकदा आपण एकत्र आलो आहोत देवाच्या सानिध्यामध्ये, देवाच्या उपस्थितीमध्ये. त्याचे आभार मानतो. प्रियानो, सगळ्यांना प्रेज द लॉर्ड माझ्यातर्फे. देवाची स्तुती असो, प्रत्येकाला धन्यवाद असो की देवानं आपल्या सगळ्यांना वचनामध्ये पुन्हा एकदा एकत्र केलेलं आहे. आपण थोडा वेळ परमेश्वराच्या वचनाकडे जाऊया. आता त्याचं मनन चिंतन करूया. कारण जसं शरीराला अन्न लागतंय तसंच आपल्या शरीराला जसं अन्न लागतं तसं आपल्या आत्म्याला देखील आध्यात्मिक अन्न पाहिजे. हे जर आध्यात्मिक अन्न जर नसेल तर मग आपण जगणं पण फार मुश्किल आहे. आणि म्हणूनच आपण वचनामध्ये जाऊया. आपण डोळे बंद करूया आणि प्रार्थना करूया. धन्यवाद, स्तुती तुझ्या नावाला गौरव देत आहे प्रभू. तुझ्या नावाला उंच करत आहे. पुन्हा एकदा आभार मानता ह्या दुपारच्या वेळेमध्ये परमेश्वर प्रभू. पुन्हा एकदा तुझ्या सानिध्यामध्ये, तुझ्या उपस्थितीमध्ये आम्हाला एकत्र आणलंच प्रभू. धन्यवाद परमेश्वर राजा पिता. किती लोक आज हा दिवस पाहू शकले नाहीत प्रभू, पण आज आम्ही तुझ्या उपस्थितीमध्ये आहोत. तुझी स्तुती गौरव करत आहोत. तुझ्या वचनाचं मनन चिंतन करत आहोत. त्याबद्दल तुझे आभार मानते. आजचं वचन आमच्यासाठी आशीर्वादित कर प्रभू. विशेष करून परमेश्वर राजा पित्या बापा, आम्ही बापा रोबे चॅनेलसाठी प्रभू प्रार्थना करत आहे प्रभू. चॅनेलला आशीर्वादित कर परमेश्वर प्रभू. टीमला आशीर्वादित कर, सामर्थ्याने भर. त्यांचा वापर अधिक तुझ्या गौरवासाठी करून घे, कारण की अद्भुत रीतीने ते तुझं कार्य करत आहेत परमेश्वराच्या. होय परमेश्वर प्रभू, बलवान रीतीने आमच्या भावांना उपयोगामध्ये आण परमेश्वर प्रभू. आणि तू होऊ दे तुझंच गौरव परमेश्वर प्रभू. जिथं आम्ही पोचू शकत नाही बापा तिथपर्यंत बापा तुझं वचन ते घेऊन जात आहेत प्रभू. कितीतरी लाख मोलाची गोष्टी करत आहेत परमेश्वर प्रभू. आणि त्याचं फळ त्यांना नक्कीच मिळेल, कारण प्रभू तुझ्या राज्यासाठी जे कोणी करतात प्रभू त्यांना तू आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही प्रभू. कारण प्रभूमध्ये केलेले श्रम कधी व्यर्थ जात नाही, तुझं वचन सांगते प्रभू. आणि म्हणूनच प्रभू त्यांना 30 पट 60 पट 100 पट फळ असं तू मिळवून देत आहेस, त्याबद्दल तुझे आभार मानते. आजचं वचन ऐकणाऱ्या कानांना आणि बोलणाऱ्यांना आशीर्वादित करत आहेस. तुझे आभार म्हणून प्रार्थना येशूच्या नावात मागत आहे, ऐक पित्या, आमेन. मार्क शुभवर्तमान 5वा अध्याय आणि मार्क शुभवर्तमान 4था अध्याय आणि 35 ते 41 वचन आपण वाचूया. तरी सुद्धा आपल्याला जास्त वेळ नाही आहे, थोडासा वेळ मिळतो आपल्या. त्या वेळेमध्ये आपण थोडंसं वचन वाचूया. पण वचनाचं मनन आणि चिंतन प्रियांनो तुम्ही देखील वैयक्तिकरित्या करा, कारण की प्रकटीकरण हे जे आहे ते आपल्याला प्रत्येकाला मिळत असते. पवित्र आत्मा आपल्याला लीड आणि गाईड करत असतो. तर वचन सांगतंय की त्याच दिवशी संध्याकाळी संध्याकाळ झाल्यावर तो त्याच नाना म्हणाला, आपण पलीकडे जाऊया. तेव्हा लोकसमुदायाला सोडल्यावर तो मचव्यात होता, तसाच ते त्याला घेऊन तिथे दुसरीकडे मचवे त्याच्याबरोबर होते तिकडे तो गेला. नंतर मोठे वादळ आले व लाटा मचव्यावर अशा वादळत होत्या की तो पाण्याने भरू लागले. तो वरामावर उश्वास घेऊन झोपी गेला होता. तेव्हा ते त्याला जागे करून म्हणाले, गुरुजी, आपण बुडत आहोत, तरी आपल्याला काहीच वाटत नाही काय? तेव्हा त्याने उठून वाऱ्याला धमकावले आणि समुद्राला म्हटले की उगा राहा आणि शांत हो. मग वारा पडला आणि अगदी निवांत झाले. नंतर तो त्यांना म्हणाला, तुम्ही इतके भित्रे कसे? तुमचा विश्वास कसा नाही? तेव्हा ते अतिशय घाबरले व एकमेकास म्हणू लागले की हा आहे तरी कोण? वारा व समुद्र हे देखील त्याचे ऐकतात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. ह्या वचनामध्ये परमेश्वराने आपल्याला जे सांगितलेलं आहे ते अद्भुत रीतीने आहे. हे वचन तसं म्हणायला गेलं तर एक असं आहे की त्याच्यामध्ये एक मचवा आहे, एक नाव आहे. त्या नावेमध्ये येशू आपल्या शिष्यांसोबत चाललेले आहेत आणि प्रभू चाललेला असताना प्रभू त्या नावेत झोपी गेलेला आहे. आणि अचानकपणे असं झालेलं आहे की प्रवासाच्या काळामध्ये नाव कदाचित मध्यावरती गेले असेल आणि अचानकपणेच समुद्र खवळलेला आहे आणि लाटा उसमळून वाहत आहेत आणि वारा देखील जोराचा सुटलेला आहे. त्यामुळे अधिकच समुद्र जास्त खवळला आणि नाव बुडण्याची शक्यता निर्माण जास्त झालेली आहे. कारण की नावेत वचन सांगते काय की नावेत पाणी येऊ लागलेलं आहे आणि नावेत जेव्हा पाणी येऊ लागलं तेव्हा नाव बुडू शकते. आणि जेव्हा जास्त प्रमाणात जेव्हा पाणी येतं तेव्हा ती नाव बुडली जाते. पण प्रियानो, हे झालं सांगणिक गोष्ट आणि जगिक गोष्ट झाली हे सांगण्याची की नावेत जेव्हा पाणी येतं तेव्हा ते बुडतं. तसंच आता आपल्याला आध्यात्मिक रीतीने देखील ही गोष्ट महत्त्वाची आहे. आणि जेव्हा ते नावेत पाणी बुडालं तेव्हा ते घाबरलेत आणि म्हणाले काय की इतके सगळे आम्ही बुडायला लागलोय, मरायला लागलोय, वाचवा, जिकडे तिकडे चारी बाजूनी पाणी असे बघून ते घाबरलेत. आता आपण बुडणारच, मरणारच, संपणारच, आता काहीच होणार नाही, आता शक्यच नाही, सगळं संपलंच असं ते बोलू लागलेत. आणि अचानकपणेच त्यांना येशू झोपलेला आहे असं दिसलेलं आहे. आणि त्यावेळी ते म्हणाले की प्रभूजी, आम्ही बुडायला लागलेलो आहोत आणि तुम्ही झोपी गेलेला आहात, तुम्हाला कसं काहीच वाटत नाहीये?
आणि मग तेव्हा प्रभू उठलेला आहे आणि प्रभूनं पाहिलेलं आहे की वारा सुटलेला आहे, जोराचा वारा सुटला आहे, नाव डोलखावे खात आहे, बुडत आहे. जर आणखीन मोठी जर एखादी लाट आली तर नाव उलटी सुद्धा होऊ शकते. हे सगळं प्रभूनं पाहिलेलं आहे. तेव्हा प्रभू उभा राहिला आहे आणि शांत हो म्हणून सांगितलंय, उभा राहा म्हणून सांगितलेलं आहे. आणि तेव्हा ते वादळ शांत झालेलं आहे. त्या लाटा ज्या आहेत त्या शांत गप्प बसलेल्या आहेत. प्रियानो, जेव्हा एखादं मूल जेव्हा अवखळ असतं आणि जेव्हा ते आगाऊपणाने इकडे तिकडे फिरतंय, दंगामस्ती करतंय, ऐकत नाही, काय नाही होत, तेव्हा त्याची आई जेव्हा त्याला खडसावते, त्याला ओरडते, तेव्हा ते पूर्ण शांत बसतं. तशा पद्धतीनं प्रभूनं काय केलेलं आहे की त्या वादळाला शांत हो म्हणून सांगितलेलं आहे आणि त्या वहेला सांगितलेलं आहे, समुद्राला, की उगा राहा म्हणून सांगितलेलं आहे. आणि तेव्हा ते स्तब्धच उभी राहिलेलं आहे. ते वारा स्तब्धच उभा राहिलेला आहे. तो पुढे काहीच करू शकत नाहीये आणि लाटा शांतच बसलेल्या आहेत, त्या काहीच करू शकत नाहीत. कारण की राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू, जो त्यांचा बाप आहे, जो पिता आहे, त्यानं आज्ञा दिलेली आहे, तर त्याला काहीच करता येत नाही. सांगण्याचं तात्पर्य म्हणजे की आपण अशा ऐरागेऱ्याला आपण आपल्या जीवनामध्ये घेतलेलं नाहीये. तर आपण जगाचा निर्माण करता जो परमेश्वर आहे, येशू, त्याला आपण आपल्या जीवनामध्ये तारणकर्ता म्हणून घेतलेला आहे. आणि तो इतका सामर्थ्यशाली परमेश्वर आहे की आपण त्याचा अनुमान लावत नाही. आपल्याला फक्त वाटतं की येशू म्हणजे हा जगाचा तारणारा आहे, माहिती आहे, एवढंच म्हणतो आपण, सिरियस घेत नाही प्रभूला. पण प्रियानो, आपण राजांच्या राजाला आणि प्रभूंच्या प्रभूला आपल्या जीवनामध्ये घेतलेला आहे. एक लक्षात घ्या प्रियानो, जर एखादा रस्त्यावरचा माणूस आपल्या घरात येऊन बसला तर आपल्याला एवढं काही वाटत नाही. पण जर समजा देशाचा पंतप्रधान जर समजा आपल्या समोर येऊन उभा राहिला तर आपण काय करणार? आपण किती घाबरू, आपल्याला किती आदर वाटेल, आपण काय करून काय नको. एवढा भारताचा पंतप्रधान माझ्या घरात आलेला आहे, माझ्या समोर येऊन उभा राहिलेला आहे, मी त्याच्यासाठी काय करून काय नको. आमची पात्रता नसताना तो इथं आलेला आहे आणि आमचं तर घर छोटंच आहे, आम्ही त्याला काही देऊ शकत नाही, काही करू शकत नाही, आणि तो राजा आमच्यापाशी आलेला आहे, आम्ही काय करावं आणि काय नको असं आपल्याला होऊन जाईल. तर त्या पंतप्रधानापेक्षाही या सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर, जो स्वर्गाचा अधिपती आहे, तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे, तो महान सामर्थ्यशाली सेनाधीश परमेश्वर आहे, तो आपल्यामध्ये आहे प्रियानो. तर आपण त्याला किती मान आणि सन्मान द्यायला पाहिजे. आपण तारणामध्ये आलेलो आहोत, पण प्रियानो खरोखरच आपण तारणामध्ये आलेलो आहोत का? कारण माझं तारण झालं, पण जसं पाहिजे तसं माझं आध्यात्मिक जीवन जर असेल तर काय त्याचा उपयोग आहे? मी तारणामध्ये आले, माझ्या जीवनामध्ये, मी तारणामध्ये का आले? कारण माझ्या जीवनामध्ये परमेश्वराने अद्भुत रीतीने कार्य केलेलं आहे. मी त्रासामध्ये होते, अडचणीत होते, कुणाला आजार पण होते, कुणाला दुःख होतं, कुणाला काही संकट होती, बरंच कर्ज होते, बरंच काहीतरी, सगळं निराशजनक जीवन होतं, सगळं संपलेलं होतं, सगळं मिटलेलं होतं. अशा अवस्थेमध्ये येशू माझ्या जीवनामध्ये आला, तो आनंद माझ्या जीवनामध्ये आला, तो प्रकाश माझ्या जीवनामध्ये आला आणि माझं जीवन सगळं बहरून गेलं. खूप आणि खूप ते जीवन माझं बहरून गेलं, आशीर्वादाने आशीर्वादित झालं, शांतीने भरलं, प्रेमानं भरलं, मायेनं भरलं, इतकं भरलं की मी त्या देवालाच विसरून गेले. हे काही बरोबर नाही आहे ना. माणुसकीच्या नात्यानं म्हटलं तर आपण माणुसकी दाखवली पाहिजे. तर आपला जिवंत परमेश्वर जो आहे, त्याच्यासाठी आपण जो आपल्यासाठी एवढं केलेलं आहे, त्याने स्वतःचा प्राण आपल्यासाठी दिलेला आहे, एवढं आणि एवढं प्रेम त्याने आपल्याला केलेलं आहे की तो आपल्यासोबत सदा सर्व काळ राहतो. आकाश आणि पृथ्वी नाहीशी होतील पण माझं वचन कधीही मिटणार नाही असं सांगणारा परमेश्वर आपल्याला कधीच साथ सोडणार नाही असं अभिवचन देतोय. मी तुला कधीच सोडणार नाही, कधीच टाकणार नाही. तो परमेश्वर विश्वसनीय आहे, तो आपल्याला सोडत नाही, कधीच टाकत नाही. पण आपण मात्र त्याला सोडतो, आपण मात्र त्याला सोडतो. आणि हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपण अनुभवतो. कधी कधी आपली चांगली सदन परिस्थिती असते, आपण आनंदात असतो, तेव्हा आपण प्रार्थना करण्यास टाळतो. आता लय वेळ झालाय, आता मला वेळ नाही आहे, आता मी दमलोय, आता मला काम आहेत, आता पाहुणे आहेत, मला कामाला जायचं आहे, मला असं आहे, मला तसं आहे, आणि असे भरपूर कारणं देऊन आपण टाळतो प्रार्थना करायला. आणि जेव्हा सैतान आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये, कारणांमध्ये गुंतवून ठेवतो आणि आपल्याला त्या वचनापासून, त्या प्रार्थनेपासून, देवाच्या सानिध्यापासून, सहभागितेपासून जेव्हा वेगळं करायला पाहतो, तेव्हा सैतानाला त्याच्याकडून काहीतरी काम करून घ्यायचं असतं. त्याची योजना त्याला पूर्ण करायची असते. सैतानाची योजना काय असते की परमेश्वरापासून आपल्याला दूर करायचं, नाशाकडे घेऊन जायचं. जसं त्यानं आदम आणि हव्वेला जसं नेलं, परमेश्वरापासून त्यानं त्याला दूर केलं, दूर तोडलं, त्या बागेतून बाहेर काढलं, त्या जीवनाच्या पुस्तकातून बाहेर काढलं. तसंच प्रियानो, आज देखील तोच सैतान इतका ह्या आहे, सावध आहे की तो आपल्या पित्यापासून आपल्याला वेगळं करायला बघतो. पण तरी देखील प्रियानो, नावेमध्ये येशू होता. आपण प्रार्थना करण्याला चुकलो असलो तरी सुद्धा येशू आपल्या जीवनामध्ये आहे.
तो विश्वसनीय आहे, तो बदलत नाही. त्यानं जर अभिवचन दिलेलं आहे की मी तुला सोडणार नाही, टाकणार नाही, तर तो कधीच सोडत नाही, कधीच टाकत नाही, तर तो आपल्यासोबतच राहतो. आणि असं झालेलं आहे की त्या नावेमध्ये जेव्हा ती नाव हेलकावी खाऊ लागली तेव्हा आपण घाबरतो, ती सगळी शिष्य घाबरले. तसंच आपल्या जीवनामध्ये देखील जेव्हा आपण प्रार्थनेमध्ये कमी पडतो तेव्हा संकट आणि वादळ आणि तुफान आपल्या जीवनामध्ये येतात, आजारपण येतात, कर्जबाजारी होतोय, अडचणी समस्यांच्या सामोरे जावं लागतं आणि भरपूर चुकीच्या गोष्टी घडतात आपल्या जीवनामध्ये. सगळी अशांतता भरलेली असते आणि खूप दुःखाला सामोरं जावं लागतं जेव्हा आपण प्रार्थनेपासून दूर होतो तेव्हा. म्हणून प्रियांनो, सांगण्याचं तात्पर्य म्हणजे हे आहे की आपण प्रार्थनेपासून कधीही वेगळं व्हायचं नाही. मी पूर्वीही सांगितलंय आणि आताही सांगते की जसा मासा पाण्याशिवाय राहू शकत नाही तसं आपण प्रार्थनेशिवाय आणि वचनाशिवाय राहू शकत नाही. जर एखाद्या गाडीमध्ये जर समजा ड्रायव्हरच नसेल आणि गाडी चालू असेल तर ती गाडी कुठे पण जाऊन खाईत पडू शकते जर त्याला ड्रायव्हर नसेल. पण जर त्या गाडीमध्ये जर समजा ड्रायव्हर असेल तर तो व्यवस्थित चालू शकतो. पण तो ड्रायव्हर जो आहे तो व्यवस्थित असला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. प्रियानो, आतापर्यंत माझ्या जीवनामध्ये माझे ड्रायव्हर मीच होते जोपर्यंत येशू नव्हता तोपर्यंत. पण जेव्हा माझ्या जीवनामध्ये जेव्हा मला येशू खरा समजला तेव्हा येशू माझ्या जीवनाचा ड्रायव्हर झाला. तसंच आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये देखील आपण आपला ड्रायव्हर जो आहे तो येशूला ठेवलं पाहिजे. कारण पुढे काय आहे हे मला माहीत नाही आहे. पुढे खाई आहे, दरी आहे, डोंगर आहे, खडक आहे, संकट आहेत का, वादळ आहेत, तुफान आहेत, समस्या आहेत का, अडचणी आहेत का, मरण आहे का, काय आहे मला माहीत नाही आहे. पण माझ्या येशूला सगळं काही माहीत आहे कारण तो वरून पाहतोय मला आणि त्याला सर्व काही दिसतंय. आणि जर माझ्या नावेचा ताबा मी त्याच्या हातात दिला आणि तो जर माझे नाव चालवत आहे तर माझी नाव डुबणार नाही, माझी गाडीचा ॲक्सिडेंट होणार नाही. कारण परमेश्वर माझा चालक आणि मालक आहे. तो मला योग्य रीतीने चालवेल, माझ्या ध्येयापर्यंत मला पोचवेल. प्रियानो, आपल्या ह्या जीवनामध्ये आपण येशूला कधीही झोपवायचं नाही. त्या नावेमध्ये येशू झोपलेला होता तसा ख्रिस्ती जीवनामध्ये आपण येशूला कधी झोपू द्यायचं नाही. आपल्या जीवनामध्ये आपण येशूला दुर्लक्षित केलं ना का तर परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आपण असताना देवाच्या वचनामध्ये, प्रार्थनेमध्ये सतत राहिलं पाहिजे. कारण जेव्हा आपण त्याच्यामध्ये राहतो तेव्हा आपण आशीर्वादित असतो. असं म्हटलेलं आहे की इर्मियाचं पुस्तक 17व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे 7व्या आणि 8व्या वचनामध्ये की जे झाड जो पुरुष परमेश्वराचे भय धरतो, ज्याचा भावविषयी परमेश्वर आहे, तो धन्य. तो जलाशयाजवळ लावलेल्या वृक्षाप्रमाणे होईल. नदी किनारी तो आपली मुळे पसरील. उन्हाची झळ येईल तेव्हा तो तिला भिणार नाही. त्याची पाने हिरवीगार राहतील. औषधाच्या वर्षी त्याला चिंता पडणार नाही आणि फळ देण्याचे तो सोडणार नाही, असं वचन सांगते. म्हणजे जे नदी किनारी जे लावलेलं झाड आहे त्याला कधीच पाणी घालण्याची गरज नसते. ते कधी सुकत नाही, आटत नाही, ते फळ देण्याचं सोडत नाही. ते कधी सुकं पडलंय म्हणून किंवा दुष्काळ पडलाय म्हणून घाबरत नाही आणि त्याला फळ नेहमी सुगीप्रमाणे येतात. ते फळ देण्याचं सोडत नाही. तसंच जेव्हा आम्ही परमेश्वराच्या सानिध्यामध्ये, वचनामध्ये असतो, प्रार्थनेमध्ये असतो तेव्हा आम्हाला सतत आशीर्वादांचा आपण अनुभव घेतो. आपण सतत आशीर्वादाचा अनुभव घेतो. देवाची शांती आपल्यामध्ये असते, शांत झोप लागते, समाधानाची झोप लागते जेव्हा येशू आपल्यासोबत असतो. कारण रक्षणकर्ता येशू आपल्यासोबत असतो. तो रात्रंदिवस आपलं संरक्षण करतो. इस्रायलाच्या रक्षकाला कधी झोप लागत नाही व तो कधी डुलकीही घेत नाही. प्रियानो, तो रक्षक आपला जीवनदाता परमेश्वर आहे. त्याच्याकडे आपण कानडोळा न करता आपण त्याच्या सानिध्यामध्ये असलं पाहिजे. कारण कसं आहे, वचन सांगतंय की योहान 15वा अध्याय आणि 7व्या वचनामध्ये म्हटले काय की तुम्ही माझ्यामध्ये राहिला, माझी वचने तुमच्यामध्ये राहिली म्हणजे तुम्हाला जे काही पाहिजे ते मागा म्हणजे तुम्हाला ते प्राप्त होईल. म्हणजे इथं वचनच सांगतंय योहान 15वा अध्याय 7व्या वचनामध्ये की तुम्ही माझ्यामध्ये राहिला, माझी वचने तुमच्यामध्ये राहिली म्हणजे तुम्हाला जे काही पाहिजे ते मागा म्हणजे तुम्हाला ते प्राप्त होईल. तसंच 15व्या अध्याय आणि 5व्या वचनामध्ये सांगितले काय की मी वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो, मी त्याच्यामध्ये राहतो, तो पुष्कळ फळ देतो. आणि माझ्या वाचून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येणार नाही. कारण फळ येशूमध्ये आहे, आपल्यामध्ये नाही. माझ्या जीवनामध्ये माझा पुढारी हा येशू असला पाहिजे, त्याच्या पाठीमागे मी असले पाहिजे.
माझा मेंढपाळ येशू असला पाहिजे आणि त्याच्या पाठीमागं मी मेंढर म्हणून चाललं पाहिजे. माझ्या पित्याच्या अधीन मी राहून मी त्याच्या मार्गामध्ये त्याच्या पाठीमागं चाललं पाहिजे, तर तो पिता मला आशीर्वादित करतोय. प्रियांनो, मी एक असा मोठा शून्य आहे आणि कितीही शून्य लावले माझे तर त्या शून्याला काही उपयोग नाही. 1 शून्य लावा, 2 शून्य लावा, 4 शून्य लावा, कितीही शून्य लावा, त्या शून्याला शून्यच म्हणलं जाणार आहे. त्या शून्याला काहीच अर्थ नाही. पण त्या शून्यांच्या पुढे 10 जरी शून्य लावलेत, जर समजा मी ते 4 शून्य लावलेत आणि 10 शून्य लावलेत तरी तुझे सगळे शून्य शून्यच असणार आहेत. 5 शून्य लावले तरी सुद्धा ते शून्यच असणार आहेत, काय बदल होणार नाही. पण त्या शून्याच्या पुढे जर समजा मी 1 लावला तर त्याला किंमत असणार आहे. तो 1000 होईल, तो 10,000 होईल, तो 1,00,000 होईल, तो 1 करोड होईल, तो 1 अरब होईल, तो कितीतरी मोठा होईल. कारण त्याच्या पुढे एक आहे आणि तो म्हणजे येशू आहे. सांगण्याचं तात्पर्य म्हणजे की आपल्या जीवनामध्ये येशू पुढे असला पाहिजे, आपला पुढारी येशू असला पाहिजे आणि त्याच्या पाठीमागे आपण असले पाहिजे, तर परमेश्वर आपल्याला उंच करतो. देवाच्या हाताखाली नम्र व्हा म्हणजे तो तुम्हाला योग्य वेळी उंच करेल. याकोबाचं पत्र सांगते आपल्याला. देवाच्या सानिध्यामध्ये आपण नेहमी आणि नेहमी लीन आणि नम्र असलं पाहिजे. आधी नम्रता आणि मग मान्यता. आधी आपण नम्र बनायला शिकलं पाहिजे, देवाच्या अधीन राहिलं पाहिजे. देव आपल्यासाठी काय योजना आहे, काय इच्छा आहे ही जाणून घेतली पाहिजे. म्हणून संकट वादळ आली म्हणून आपण न डगमगता न भीता, प्रियानो, एक एकदा आपण खूप संकट आली तेव्हा आपण देवाला दोष देतो, जसे हे शिष्य देत आहेत. म्हणतात, काय येशू, आम्ही इथं बडा लागलोय आणि तू झोपलायस निवांत. आपल्या जीवनामध्ये देखील आपण असं करतो. मी एवढी प्रार्थना करणारी आहे, असं आहे, माझ्या जीवनामध्ये किती संकट आहेत, काय देव काय झोपलाय, काय काय कळत नाही, काय समजत नाही, काय तो काय बघत नाही, काय माझं काय होणार आहे, तो काय माझ्याकडे बघत नाही का, माझ्याकडे दुर्लक्ष केलंय त्याने, माझं वाईट व्हायला लागलंय, कुठं आहे देव, कुठं आहे का नाही देव, असं आपण प्रश्नचिन्ह करतो. पण वचन सांगतंय की परमेश्वर कधीच कुणाला मोहात पाडत नाही आणि तो कुणाला वाईट कुणाचं करतही नाही. पण आपण मोहात पडतो आणि म्हणून नाशाकडे वळतो. सांगण्याचं तात्पर्य म्हणजे की आपण परमेश्वराच्या सानिध्यापासून वेगळं कधीच व्हायचं नाही, तर देवाच्या सानिध्यामध्ये असलं पाहिजे, प्रार्थनेत आणि वचनात असलं पाहिजे. कारण वचनच सांगते काय की तुम्ही माझ्यामध्ये राहा म्हणजे मी तुमच्यामध्ये राहीन आणि माझी वचने तुमच्यामध्ये राहिली म्हणजे तुम्हाला जे काय पाहिजे ते तुम्हाला प्राप्त होईल. माझ्या वाचून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येणार नाही. जर आपण तारण करता येशूला आपण आपल्या जीवनामध्ये घेतलेला आहे तर पुढारी म्हणून आपण त्याला पुढे ठेवूया आणि त्याच्या पाठीमागे आपण आधीन होऊन आणि त्याच्या स्वाधीन होऊन चालूया, तर आपलं जीवन खूप आशीर्वादित होईल. देवाची योजना जी आपल्यासाठी आहे ती योजना आपल्यासाठी पूर्ण होईल. देव ह्या वचनाच्याद्वारे तुम्हा प्रत्येकाला आशीर्वादित करो. प्रियानो, देवाला म्हणजेच की येशूला कधीही आपल्या जीवनामध्ये अंतर देऊ नका, त्याला कधी आपल्यापासून लांब होऊ देऊ नका, कारण तो जवळच असतो. त्याला लांब कधी होऊ देऊ नका. त्याच्या नेहमी अधीन राहा. तो काय सांगतो हे ऐका. त्याच्या वचनाच्याद्वारे तो बोलतो, पवित्र आत्म्याच्याद्वारे बोलतो, स्वप्नाच्याद्वारे बोलतो, दृष्टांताच्याद्वारे बोलतो. तो सर्व मार्गाने आपल्याशी बोलत असतो जेव्हा आपण त्याच्यामध्ये असतो तेव्हा. आणि तो जेव्हा सांगतो आणि त्याचा आपण ऐकतो तेव्हा आपण आशीर्वादित असतो. सर्व गोष्टी आपले मार्ग मोकळे होतात, आपलं जीवन शांतीने भरते आणि आशीर्वादित होते. देवबाप हे वाचलेलं वचन आपल्यासाठी सगळ्यांसाठी आशीर्वादाचं करो. आपण प्रार्थना करूया. प्रियानो, जर कोणाला आजार असतील, काय अडचणी असतील, संकट असतील तर आपण त्यासाठी प्रार्थना करूया. देव आपल्या सगळ्यांना आशीर्वादित करेल. सगळं काही चांगलं होणार आहे. परमेश्वर आपल्याबरोबर आहे. प्रार्थना करूया. धन्यवाद पिते, आम्ही तुझे आभार मानत आहे प्रभू, आजचं वचन आमच्यासाठी आशीर्वादित केलंस. तुझे आभार मानताय बापा. जसं त्या नावेमध्ये येशू झोपलेला होता बापा, तसं आमच्या जीवनामध्ये कधी झोपू नये परमेश्वर प्रभू. तर आम्ही आमच्या जीवनामध्ये येशूला नेहमी आणि नेहमी जिवंत असं ठेवलं पाहिजे प्रभू. आणि ह्यासाठी प्रभू तुझं वचन, तुझं सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये सदा सर्व काळ असू दे प्रभू. आम्ही आमच्या शरीराने तुझं नेहमी गौरव करावं प्रभू. हे वचन आमच्या सगळ्यांसाठी आशीर्वादित कर. हे ऐकणारी वचन परमेश्वर प्रभू, जर आजारी कोणी असतील तर त्यांना आरोग्य दे. जे कोणी संकटात समस्येत असतील त्यांच्या समस्या अडचणी दूर कर प्रभू. त्यांना आशीर्वादित कर, आरोग्य दे, सामर्थ्याने भर, त्यांच्या गरजा पुरव, त्यांच्या लेकराबाळांना आशीर्वादित कर, कुटुंबांना आशीर्वादित कर, सामर्थ्यामध्ये भर, विश्वासामध्ये टिकून ठेव प्रभू. प्रत्येकाचं आध्यात्मिक जीवन आशीर्वादित कर प्रभू. करत आहेस तुझ्या आभार म्हणून ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात मागत आहे म्हणून ऐक पित्या. आमेन.